तर स्वागत आहे भाऊनं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या सुंदराच्या व्लॉगमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्यांना शुभरात्री. आता झोपाची वेळ आहे, बघू शकता 12 वाजत आले तर कमी कमी ठीक आहे. तर तुमचा भाऊ तरी पण जे डेली व्लॉग आहे ते तुम्हाला तर माहीत आहे, ते डेली व्लॉग चॅलेंज आहे. हर एक गोष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये आता आहे. जेव्हा पहिल्यांदा म्हणजे मी दमादमाने लर्निंग मी शिकायला लागलो जे काय असेल ते प्रत्येक गोष्ट ठीक आहे. आता कॉन्फिडन्स बी वाढायला लागला. हर एक गोष्ट कुठं काय बोलायचं, कुठल्या गोष्टी कमी बोलायचं आणि व्यवस्थित बोलायचं आणि जे काय असेल ते ठीक आहे. चेंजेस पण बघू शकताय, बॉडीमध्ये पण चेंजेस व्हायला लागलाय माझ्या. आणि जे काय असेल ते डेली ह्याच्यामध्ये जे बोलण्याचं स्किल आहे ते पण डेव्हलपमेंट व्हायला लागले ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा एकच आहे, जे निस्वार्थी प्रेम असतं का नाही भावना, निस्वार्थी प्रेम तर खरं प्रेम निस्वार्थी ठीक आहे. ओळख नाही काही नाही काही नाही, आलंय नुसतं केलं ठीक आहे. आलं जवळ आलं म्हणजे आहे, ओळख आहे आल्यापासून येतं जातं. पण कधी त्याला मी असं बिस्किट टाकलंय किंवा कधी त्याला चपाती टाकली कधीच नाही. हां येतं ऐका, कारण का कसं आहे माहिती आहे का, त्याचं मला खायचं भरपूर. जिथं मी ज्या दुकानावरती काम करतो का नाही ठीक आहे, तिथं साईडलाच एक दुकान आहे चिकनचं. हे तिथं चिकन वगैरे भेटून जातं आहे, त्याला व्यवस्थित खातं आहे तिथलं काय नाही. पण सांगायचं मुद्दा आहे का नाही, निस्वार्थी प्रेम म्हणजे कितपत योग्य आहे माहिती आहे का. मी एकदा गेलो होतो क्रिकेट खेळायला गेलो होतो, ह्या दोघांना म्हणजे दुसरे काय दोन पुत्र ठीक आहे. तर ते पण आले होते माझ्यासोबत, इतक्या लांब आले होते. तिथं मी जिथं राहतो तिथं काळेवाडी म्हणून एक एरिया आहे ठीक आहे. त्याच्या पलीकडनं चिंचवड साईडला इथं स्टेडियम आहे, मोठं स्टेडियम आहे, तिथं मी खेळायला जातो क्रिकेट ठीक आहे. ह्या दोघांना घेऊन गेलो होतो. तर हे दोघं जण आतमध्ये शिरले स्टेडियममध्ये आणि अक्षरशः तुम्हाला सांगू, हे माझ्यासोबत तिथपर्यंत आले. म्हणजे सांगायचा एक मुद्दा निघाला म्हणून सांगायचं, तिथपर्यंत आले. हर एक गोष्ट कुत्र्यांच्या ह्याच्यातून हे तिथून निघून आले ठीक आहे, तिथपर्यंत आत आले. आणि नंतर मला लाज वाटायला लागली, कारण तिथं कोणी कुत्रं नव्हतं काय नाही, पूर्ण स्टेडियम भरलेलं होतं हे ते. आणि माझ्या मागणं हलेनच ठीक आहे, दोन्ही पण कुत्री माझ्या मागणं हलेनच. तसल्या थंडीत परत अजून ह्यांना येऊन गाडी घेतली तिथले एका मित्राची, ह्यांना येऊन सोडलं तुमच्या भावाला. पण सांगायचं म्हणतं जो तो मतलबी असतो ठीक आहे. आता एवढं हे माझ्यासोबत निस्वार्थी प्रेमानं आले, तिथपर्यंत आले. मी ह्यांना हाड करायचो किंवा गेटच्या बाहेर आणून सोडायचो. नंतर आतमध्ये आल्यानंतर परत वाईट वाटायला लागले की बाबा ते आपल्या विश्वासावरती आला. आणि म्हणजे कुत्र ठीक आहे किती झालं तर त्यांना पण काय तर भावना येते की बाबा हां का तिथपर्यंत आले होते माझ्यासोबत. तर काय तर भावना आतल्या जे काय असेल ते बाबा हां ठीक आहे, हा माझ्यावरती एक विश्वास होता म्हणून ते तिथपर्यंत आले होते. आणि तो विश्वासाचा घात केला नाही. एकदा दोनदा करायला बघितला की बहिणला गेटच्या बाहेर सोडलं, मला खेळायची ही असं होती किंवा 4 लोक माझ्याकडे बघतील ही त्यांचा विचार केला. म्हणजे नंतर म्हणलं 4 लोकांच्या आईचा भोसडा ठीक आहे. मी गेलो बाहेर, तिथून उत्तर गाडी घेतली मित्राची, त्या दोघांना इकडं आलो, तिकडून इथून येऊन सोडलं आणि परत नंतर गेलो, कारण तिथं कुत्रे वगैरे जास्त आहे त्यांच्या गोंधळीत घेऊन म्हणून गाडीवरती आलो, पाठ सोडलो आणि नंतर खेळायचं. कारण कसं आहे माहिती आहे, फिलिंग्स हे सगळ्याला